भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा अत्यंत गंभीर व महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नक्षलवाद. मित्रांनो, या संदर्भात एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्याला नक्षलवादी मुक्त राज्य असं घोषित केलेलं आहे. नेमकं काय घडले आणि परीक्षेला कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारतील याची आपण सविस्तर माहिती घेऊया. मित्रांनो, प्रश्न कसा विचारतील बघा. नुकतेच कोणते राज्य नक्षलवादी मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? पर्याय महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा. याचा बरोबरचा पर्याय मला कमेंटमध्ये टाकून द्या. म्हणजे मध्य प्रदेश हे सध्या नक्षलवादी मुक्त राज्य झालेले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मोहन यादव यांनी नुकतंच याबद्दल घोषणा सुद्धा केलेली आहे. दोन नक्षलवाद्यांनी ज्यांच्यावर खूप जास्त मोठं एक इनाम सुद्धा होतं, त्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने सध्या मध्य प्रदेश नक्षलवादी मुक्त राज्य घोषित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, त्यापूर्वी लक्षात ठेवायचं आहे अत्यंत महत्वाचं म्हणजेच आपलं वार्षिकी 2026 नुकतंच महाराष्ट्र पब्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉल मध्ये जाऊन किंवा ऑनलाईन सुद्धा विकत घेऊ शकता. यामध्ये जवळपास 1 डिसेंबर 2024 ते जवळपास 1 डिसेंबर 2025 म्हणजे 1 वर्षाच्या सर्व घडामोडी यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. वन स्टॉप सोल्युशन बेस्ट पुस्तक आहे, करंटसाठी अत्यंत महत्वाचं आहे. थोडक्यात आपण काय माहिती घेऊया. नक्षलग्रस्त राज्य बघा, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश या सध्या राज्यामध्ये नक्षलवाद सुद्धा सध्या पसरत आहे. बर, महत्वाचं काय बघा, नक्षलग्रस्त भागामध्ये सध्या तैनात सैन्यदलं कोणती असतात? तर सीआरपीएफ सगळ्यांनाच माहिती आहे, पण बऱ्याच लोकांना एसटीएफ माहिती नसतं. एसटीएफ म्हणजे लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्पेशल टास्क फोर्स आहे. त्यानंतर डीआरजी म्हणजे डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड असतात आणि कोब्रा कमांडो जे विशेष तैनात या ठिकाणी केलेले असतात. त्याचबरोबर महाराष्ट्राचं जर पाहायला गेलं, गडचिरोली भागामध्ये जे आपल्याकडे C60 कमांडो पथक आहे ते सुद्धा अत्यंत महत्वाची कामगिरी या ठिकाणी बजावत असतं. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नुकतंच आपल्या देशाचे गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी मागच काही महिन्यापूर्वी एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं. त्या ऑपरेशन नाव काय बघा, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. म्हणजेच काय, तर 31 मार्च 2026 पर्यंत भारताला नक्षलवाद मुक्त करण्याचा त्याचं ध्येय आहे. म्हणजे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. परीक्षा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तुमच्यासाठी एक मी प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. नक्षलवादाची सुरुवात नक्षलबारी या ठिकाणी आंध्र, तेलंगणा, छत्तीसगड की पश्चिम बंगाल याचं बरोबरचं जे उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये टाकून द्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.